सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। या स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होताना दुसरा नारळ श्रीफळ आढळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी वाढवला जात आहे। जोरदार टाळ्या करत या स्पर्धेचं उद्घाटन झाले असं आपण ताई काय सांगाल, आज आपल्याकडे राजापूरमध्ये बैलगाडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त, काय आपल्याला वाटतंय? लांजा राजापूर साखरपा विधानसभेचे आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्यावर प्रेम करणारा हा जो मंडळ आहे गणेश आडिवरेकर मित्र मंडळ यांनी अशी एक भव्य बैलगाडी स्पर्धा आयोजित केलेली आहे। 80+ आपल्याकडे गाड्या आहेत, तालुका लेवल आणि राष्ट्रीय लेवल अशा ह्या स्पर्धा होणार आहेत। सर्व प्रतिस्पर्ध्यांना माझ्याकडून एकतर त्यांचे स्वागत आणि माझ्याकडून ऑल द व्हेरी बेस्ट। त्याच पद्धतीने जे मनोरंजन बघण्यासाठी आलेले आपल्याकडे युवा पिढी असेल किंवा वयस्कर मंडळ असेल जे बैलगाडी म्हणून ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत त्यांचे देखील आमच्याकडून स्वागत। आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी, बैलगाड्यांची काळजी घ्यावी आणि कुठेही कोणालाही दुखापत होऊ नये अशा पद्धतीने आपण ही हसत खेळत ही स्पर्धा पुढे कंटिन्यू करावी। थँक्यू। संबोधन जाणार आहे कारण या क्षेत्रात एक बैल पळून चलत नाही, त्याचा शेतकरी मित्र दुसरा पळावा लागतो। दुसरा बैल पळून चलत नाही तितकाच श्री गणेश आडिवरेकर मित्र समूह खेळवली पाचाल विभाग आयोजित मैदान या मैदानाचा 3 नंबरचा सुंदर असा करून स्पर्धा आहे। बघा गाडी अंगावरची येईल लक्षात घ्या आणि दुखापत झाली तर स्वतःची कळ स्वतःला सोसायची। यांचं आगमन या ठिकाणी झालं। सर्वांचं महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या वतीने आणि कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। खरंच आहे या सगळ्या क्षेत्राला शिस्त सुद्धा त्यांच्या मार्फतच केलं जाते। जिथं अडचण तिथं खरंच आहे सावधानाही थोडं करावं अशी काही माणसं असतात आणि तीच माणसं जेव्हा आपल्या अतिशय सुंदर उत्तम